नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन आणि चैतन्य दोघंही गाडीमध्ये बसलेले असताना चैतन्य अर्जुनसोबत बोलत असतो, परंतु अर्जुनचं मात्र त्याच्याकडे काहीही लक्ष नसतं. तेव्हा चैतन्य अर्जुनला विचारतो की काय झालंय अर्जुन. अर्जुन म्हणतो की मला असं वाटतंय की आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्याच अंगाशी येईल. चैतन्य म्हणतो की काही प्रॉब्लेम झालाय का. अर्जुन म्हणतो की घरी काही प्रॉब्लेम नाही, हाच तर एक मोठा प्रॉब्लेम आहे. मम्मा आणि मिसेस सायली जास्तच कनेक्ट होत आहे. मम्मा तर सगळ्यांवर अनकंडिशनल प्रेम करते, परंतु मम्मा आणि सायली तर आता एकमेकींचे सेंटेन्ससुद्धा कंप्लीट करायला लागलेत. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, बाकीच्या घरांमध्ये सासू सुनांची भांडणं होतात म्हणून नवऱ्याला जास्त टेन्शन येतं आणि इथे तू बघ. अर्जुन म्हणतो की कारण बाकीच्यांची लग्न ही खरी असतात, त्यांना वाटत असतं की अशी बॉन्डिंग व्हावी म्हणून, पण मला नको आहे ना. मम्मा आणि सायली जर एकमेकींना जास्त कनेक्ट झाल्या तर मम्माला पुढे त्रास होईल आणि जेव्हा तिला कळेल की आमचं लग्न खरं नाही आहे तर किती मोठा शॉक बसेल तिला. चैतन्य म्हणतो की आणि सायलीसुद्धा अगदी तुझ्या मम्मासारखीच आहे, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांचं मन जपते आणि म्हणूनच त्या दोघींचं छान जमतं. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली एकदम आई मुली झाल्या आहेत त्या, आणि तुला माहिती आहे पूर्ण आजीच्या बर्थडेची तयारीसुद्धा दोघी मिळून करताय आणि त्यांचं इतकं ट्युनिंग जमलंय ना की आता ते डेंजर आहे माझ्यासाठी. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुझं आणि सायलीचं जर खरोखर लग्न झालं असतं तर किती छान झालं असतं ना. मेड फॉर इच अदर. तू असा भडक डोक्याचा, ती बरोबर तुला सांभाळून घेते आणि तिचा वेंधळेपणा तू बरोबर पाठीशी घालतोस आणि तिला सपोर्ट करतोस. एक आयडियल कपल अजून काय असतं. आणि अर्जुन, तुला सायलीसारखी बायको कुठेच भेटणार नाही. अर्जुन म्हणतो की राहू दे, सगळं काही टेम्पररी आहे, फक्त 1 वर्षासाठी. 1 वर्षानंतर मिसेस सायली त्यांच्या रस्त्याने असतील आणि मी माझ्या रस्त्याने. त्यानंतर माझ्या मम्माचं जे काही होईल ते मला एकट्याने हँडल करायचे. मला नाही माहीत की कसं होईल ते. तर इकडे कल्पना विमलला सामानाची लिस्ट देत असते तेव्हा सायली तिथे येते. सायली कल्पनाला म्हणते की आई, एक काम करा, ती यादी द्या माझ्या, मी मार्केटला जाते आणि सगळं घेऊन येते. कल्पना म्हणते की अगं पण सामान खूप आणायचं आहे, एकटी नको जाऊस, विमलला पण सोबत घेऊन जा. विमल म्हणते की हो ठीक आहे, ह्या पोळ्या करते आणि मग पोळ्या झालं की आपण निघूयात. सायली म्हणते की हो विमलताई, तुम्ही नका घाई करू, मी जाऊन आणते सगळं. कल्पना म्हणते की अगं एवढं सामान तू कसं आणणार आहेस, त्यापेक्षा थांब, मीच तुझ्यासोबत येते आणि मग आपल्याला बाकीचीही शॉपिंग करता येईल. त्यावर सायली म्हणते की आई, बाहेर खूप ऊन आहे, तुम्हाला त्रास तर नाही होणार ना. तर कल्पना म्हणते की अगं बाहेर शॉपिंग करायची आहे आणि शॉपिंगचा कधी बायकांना त्रास होतो का, नाही ना. आणि शेवटी शॉपिंग आपल्या पूर्ण आजीसाठी करायची म्हटल्यावर मला काही त्रास होणार नाही. तर इकडे रविराज हा बसलेला असतो आणि प्रिया तिथे येते. प्रिया विचार करते की म्हातारीचा वाढदिवस आहे म्हटल्यावर अर्जुनच्या जवळ जाण्याचा हा चांगलाच चान्स आहे. आता मला ह्या किल्लेदारला मस्का मारावा लागणार. प्रिया रविराजकडे येते आणि म्हणते की बाबा, मला माहिती आहे की तुम्ही वरवर काहीही दाखवलं तरी तुमचं पूर्ण आजीवर किती प्रेम आहे हे तुम्ही लपवू शकत नाही. आणि खरं म्हटलं तर उद्याच्या दिवशी तिला विश केल्याशिवाय आणि भेटल्याशिवाय तर तुम्ही राहणारच नाही. रविराज म्हणतो की तू अगदी चुकीचा विचार करतीयस तन्वी, कारण एकदा नाती तोडली की मी त्यांच्याकडे पुन्हा वळूनही बघत नाही. आता आपल्या त्या कुटुंबाशी कसलाही संबंध राहिलेला नाही आहे. प्रिया म्हणते की बाबा, मला माहिती आहे की तुम्ही दुखावले गेलात, परंतु तुमचं मन किती मोठं आहे हे सगळ्यांना कळायला हवंय. आपण एक काम करूयात, पूर्ण आजीकडे जाऊया, तिला विश करूयात आणि लगेच निघूयात. तर रविराज म्हणतो की तन्वी, उगाच असा हट्ट करून मला मन मोडायला लावू नकोस. तर नागराज आणि राकेश हे सर्व ऐकत असतो. प्रिया म्हणते की बाबा, मला सतत असं वाटत असतं की त्या घरामध्ये एक जाणीव राहायला हवी की त्या लोकांनी तुम्हाला किती त्रास दिलाय ते, आणि जेव्हा सायली तुम्हाला बघेल ना तेव्हा तिला चांगलंच कळेल की कशा प्रकारे तिने या घराचं सुख हिरावून घेतलंय. तर रविराज म्हणतो की काही गरज नाहीये, माझ्या नाराजीपुरतीसुद्धा मला त्यांची आठवण नकोय. या म्हणते की पण बाबा, माझं एकदा तरी ऐकून घ्या. त्यावर रविराज म्हणतो की बस बस म्हटल्यावर बस, आणि काहीही झालं तरी मी तिकडे येणार नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा हाच विषय काढून माझा वेळ वाया घालू नकोस. आणि एवढं बोलून रविराज तिथून निघून जातो. तर नागराज प्रियाला म्हणतो की तू कशाला एवढ्या उचापती करतीयस, आणि दादा तिकडे येणार नाहीये म्हणजे नाहीये, तुला काय करायचंय, दादा येऊ नाही तर नाही. तर प्रिया म्हणते की फरक पडतो मला, कारण उद्या म्हातारीच्या वाढदिवसानिमित्त घरी जाणं माझ्यासाठी खूप फायद्याचं राहील. राकेश म्हणतो की 1 मिनिट, तू आम्हाला न सांगता नक्की काय करणार आहेस.
नागराज म्हणतो की प्रिया, तुझ्या लक्षात आहे ना, तू आम्हाला प्रॉमिस केलंय की तू आम्हाला सांगितल्याशिवाय काहीही करणार नाहीयेस. आणि उद्या जर तू सुभेदारांच्या घरी गेलीस आणि अर्जुन असणारे, दादा असणारे आणि त्यांच्यापुढे तू एवढीशी जरी चूक केली ना तरी तू पकडली जाणार आहे. तर प्रिया म्हणत असते की अहो, असं काहीही होणार नाहीये. हे बघा, मला काहीही करून उद्या सुभेदारांच्या घरी जायचंय, पण कसं जायचंय आणि कसं मॅनेज करायचं हे मला काहीच माहीत नाही. राकेश म्हणतो की आता काका यायला तर काही तयार नाहीये. तितक्यातच तिथे सुमन येते आणि म्हणते की एकच व्यक्ती होती जी भाऊजींना आज पूर्णाजीकडे घेऊन जाऊ शकली असती, आणि ती म्हणजे प्रतिमा वहिनी. त्यावर प्रिया मनामध्ये म्हणते की आता जी बाई मेली आहे का जिवंत हेच मला माहीत नाही, आता तिला कुठून घेऊन येऊ मी. तर इकडे सायली आणि कल्पना दोघीही रस्त्याने चाललेल्या असतात. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, आज शॉपिंग खूप छान झाली ना, एकदम छान वाटतंय. सायली म्हणत असते की आई, पूर्णाजींसाठी जी साडी घेतली आहे ती पूर्णाजींना आवडेल ना. त्यावर कल्पना म्हणते की हो, नक्कीच आवडेल, आणि तू त्यांच्याकरता किती सुंदर साडी निवडली आहे, अगदी त्यांच्या चॉईसची. तर सायली म्हणते की हो, तो रंग तर त्यांना खूप शोभून दिसेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज अजून झळकून येईल. आणि आई, या वयात सुद्धा पूर्णाजी किती सुंदर दिसतात ना. तर कल्पना म्हणते की तू चुकून सुद्धा पूर्णाजी समोर हा विषय बोलू नको हा, नाहीतर त्या असं म्हणतील की ह्या वयात म्हणजे मी काय एवढी म्हातारी झाली आहे का. बरं चल, आपल्याला खूप उशीर झालाय. सायली म्हणते की आई, एक काम बाकी अजून. तर कल्पना म्हणते की कुठलं. सायली म्हणते की चला सांगतेच. तर इकडे प्रिया आणि साक्षी ह्या दोघीजणी कॅफेमध्ये भेटलेल्या असतात. प्रिया म्हणत असते की हा किल्लेदार सुद्धा कधी कधी अतिच करतो, म्हातारीच्या वाढदिवसाला जायचं नाही म्हणजे नाही असं सांगतोय. साक्षी म्हणते की त्या अन्नपूर्णा सुभेदारवर तुझं एवढं प्रेम, जर तिचा वाढदिवस नाही झाला तर तुला जेवायला नाही जाणार का. प्रिया म्हणते की ती म्हातारी मरते किंवा जिवंत मला काहीही फरक पडत नाही, पण जर मला अर्जुनच्या जवळ जायचं असेल तर मला तिला घोळात घ्यावंच लागेल, आणि त्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या घरी जाणं हा तर एक गोल्डन चान्स आहे. आणि तो किल्लेदार, त्याला कसं अडवू मी, त्याला कसं घोळात घेऊ हेच मला कळत नाहीये. साक्षी म्हणते की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रिया तू एक गोष्ट विसरतीये, आपल्याला किल्लेदार आणि अर्जुन सुभेदारमध्ये पॅचअप नाही करायचंय, त्यांची भांडणं अजून वाढवायची आहेत. त्या तू किल्लेदारला त्यांच्या घरी घेऊन जाशील आणि उद्या किल्लेदारने जर त्याला मिठी मारल्या आणि सगळं आधीसारखं झालं तर मग काय करशील तू. प्रिया म्हणते की चान्सच मिळणार नाही, कारण अर्जुनला असं वाटतंय की किल्लेदारने त्याला किडनॅप केलं होतं आणि किल्लेदारला असं वाटतंय की अर्जुनने त्याच्यावर आरोप केला होता. त्यामुळे आता त्यांच्यात पॅचअप होणं तर काही शक्यच नाहीये. अशी म्हणते की तरीही तू त्यांच्याकडे लक्ष ठेव, कारण तो किल्लेदार कधीही त्या अर्जुनच्या टीममध्ये जायला नको आहे, आणि जर असं झालंच तर आपण मेलोच. आणि आता अर्जुनच्या विरोधात आपण दुसरा कुठला वकील शोधून आणणार, दोघीही आपण चक्की पिसत बसू जेलमध्ये. प्रिया म्हणते की अगं कुठला विषय कुठं नेतीयस तू, उद्या जर किल्लेदार अर्जुनच्या घरी गेला तर लगेच काय त्यांचं मैत्री होणार नाहीये, आणि तसंही आगीत तेल ओतायला तर मी आहे, त्याच्यामुळे ती आग भडकतच राहील. साक्षी म्हणते की पण अर्जुनचा माझ्यावरचा संशय अजूनच वाढलाय, आणि त्या गोरेबाईला सुद्धा अर्जुनवर लक्ष ठेवायला सांग, आणि जे काही डिटेल्स असतील ते मला पाठवायला सांग. इनकेस जर किल्लेदार अर्जुनच्या घरी यायला तयार झाला तर त्यांच्या हालचालींवर नीट लक्ष ठेव. ती एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुझ्या नजरेतून सुटता कामा नये. प्रिया म्हणते की अगं पण तो किल्लेदार होतच नाहीये तयार यायला, एक नंबरचा हट्टी माणूस आहे हा तो. मी असं काय करू की उद्या किल्लेदार मला स्वतःहून अर्जुनच्या घरी घेऊन जाईल. तर इकडे रविराज हा प्रतिमाच्या फोटोसमोर उभा असतो आणि म्हणत असतो की प्रतिमा, तू कुठे आहेस, आज जर तू घरी असती तर सर्वात पहिल्यांदा तू पूर्णाजीचा वाढदिवस सेलिब्रेट केला असता, पण यावेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडण्याची परंपरा मी नाही पूर्ण करू शकत. कदाचित तू असती तर आपल्या ह्या दोन घरांमध्ये अंतर नसतं पडलं. मला तूच सांग की मी त्या घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय तो बरोबर आहे की चुकीचा. तर इकडे सायली आणि कल्पना दोघीही एका ठिकाणी आलेल्या असतात. त्यावर कल्पना म्हणते की आपण इथे का आलोय. सायली म्हणते की जे आपलं अधुरं काम होतं ते आपण करायला आलोय. कल्पना म्हणते की इथे आणि रविराज भाऊजींच्या इथे. सायली म्हणते की हो. तर इकडे रविराज प्रतिमाच्या फोटोसमोर उभा राहून म्हणत असतो की आता ह्या दोन कुटुंबांमधली दरी आहे ती तूच मिटवू शकली असती, परंतु आता ते शक्य नाहीये. आता ना त्यासाठी मी प्रयत्न करणार ना पूर्ण आई. तितक्यातच सायली तिथे येते. सायली रविराजला सर असं म्हटल्यावर रविराज मागे वळून बघतो. सुमनही तिथे आलेली असते. रविराज म्हणतो की तू. सायली घरामध्ये पाऊल टाकायला जाते तेव्हा रविराज म्हणतो की थांब, अनोळखी माणसांना माझ्या घरामध्ये जागा नाही. तेवढ्यात मागून कल्पनाही येते आणि म्हणते की भाऊजी मी आतमध्ये येऊ का. सुमन म्हणते की कल्पना वहिनी आहो तुम्ही, या की, विचारताय काय.
तर इकडे सायली जेव्हा घरामध्ये पहिलं पाऊल ठेवते तेव्हा तिला लहानपणाच्या तिच्या आठवणी आठवत असतात. तिला फक्त आवाज ऐकू येत असतो. तेव्हा प्रतिमा तिला म्हणत असते की चल पुस्तकं आवरून घे, परंतु तो आवाज कुणाचा असतो आणि ती लहान मुलगी कोण असते हेच सायलीला समजत नसतं. तर कल्पना म्हणत असते की चला आता मला उशीर होतोय, आम्हाला निघायला हवं, कारण पूर्णाजीचा वाढदिवस आहे, तयारी करायला हवी. सायली रविराजला म्हणते की तयारी कसली करायची माहिती आहे ना सर तुम्हाला. रविराज म्हणतो की मग. त्यावर सायली म्हणते की मला असं माहिती आहे की तुम्ही त्यांचा वाढदिवस कधीही चुकवलेला नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आली आहे. उद्या तुम्ही आमच्या घरी यावं एवढीच इच्छा आहे माझी. रविराज म्हणतो की तुझी इच्छा विचारली कोणी? तुझ्या ह्या दिखाऊपणाच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम पडत नाही. मन यांचा तुला जो काही पाहुणचार करायचा असेल तो कर आणि जाऊ दे यांना. सायली म्हणते की सर मी ही विनंती माझ्यासाठी नाही करत आहे, अन्नपूर्णा आजींसाठी करते, कारण खरं तर त्यांचा वाढदिवस हा तुमच्याशिवाय अपूर्ण आहे आणि जेव्हापासून तुम्ही दुरावलात ना तेव्हापासून त्यांच्या डोळ्यात मी सतत दुःख बघत आली आहे. निदान उद्याच्या दिवस तरी त्यांच्या डोळ्यात आनंद दिसू देत सर. रविराज म्हणतो की हे आमंत्रण मला अर्जुन सुभेदारची बायको देते की सुभेदारांची सून? तर सायली म्हणते की एक मुलगी आपल्या वडिलांना बोलवते असं समजा. तर थोड्या दिवसांकरता का होईना, परंतु आपल्यामध्ये एक मुलगी आणि बापाचं नातं तयार झालं होतं. माझ्यासारख्या अनाथ मुलीच्या डोक्यावर वडिलांचा हात फिरला असं मला वाटलं. नात्याच्या हक्काने मी तुम्हाला बोलवते सर, प्लीज अन्नपूर्णा आजींना नाराज करू नका. रविराज म्हणतो की बाप आणि लेकीचं नातं हे खूप पवित्र असतं, त्याला तू तुझ्या खोटेपणाचं नाव नको देऊस. तर सायली म्हणत असते की आपल्या नात्याचा अपमान होईल असं काहीही घडणार नाही माझ्याकडनं. मला माहिती आहे की तुमच्या मनातली मी लेकीची जागा गमावली आहे, परंतु माझ्या मनात तुमच्याबद्दल जे वडिलांचं स्थान आहे ना ते अजूनही तसंच आहे. रविराज म्हणत असतो की एखाद्याला ब्लॅकमेल कसं करायचं हे तुझ्याकडून शिकायला हवं. तुझ्या ह्या गोड बोलण्याला आता मी भुलणार नाही. तर सायली म्हणत असते की सर तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग तुम्ही तो अन्नपूर्णा आजींवर नका काढू, उद्या फक्त तुम्ही त्यांच्या करता या प्लीज. तर कल्पनाही म्हणत असते की भाऊजी सायली सांगते ते ऐका ना, पूर्णा आजीला सुद्धा खूप आनंद होईल. सायली म्हणत असते की सर मला माहिती आहे की तुम्हालाही असं वाटतंय की अन्नपूर्णा आजींना भेटावं. तर रविराज म्हणतो की माझी मन आणि बुद्धी मला फक्त एवढंच सांगते की ह्या कुटुंबासोबतले संबंध तोडायला हवेत. एकेकाळी हे घर आणि कुटुंब शरीर आणि मन एकत्र असल्यासारखं होतं, पण एखाद्या अंगाचा हात उकडून टाकावा असं या घराने मला बाजूला केलंय, त्यामुळे आता आम्ही एकत्र येणं अशक्य आहे. तर कल्पना सायलीला म्हणते की सायली हे बघ तुझे सगळे प्रयत्न करून झालेत, आता आपण इथे थांबणं काही योग्य नाही. मन म्हणत असते की कल्पना वहिनी अहो तुम्ही तर काहीच घेतलं नाही आणि तुम्ही उभ्या उभ्या जाताय असं बरं नाही वाटत. भाऊजी अहो तुम्ही निदान बसायला तरी सांगा. परंतु रविराज काहीही म्हणत नाही. कल्पना ही सायलीला घेऊन जात असते. सायली पुन्हा मागे फिरते आणि रविराजला म्हणते की तुम्ही काय म्हणालात सर, शरीरापासून हात उकडून टाकावा असं त्या घराने तुम्हाला बाजूला केलं. तुम्ही एक गोष्ट विसरला, जेव्हा हात हा शरीरापासून वेगळा होत असतो ना तेव्हा हातापेक्षा कितीतरी वेदना त्या शरीराला होत असतात. शरीर तडफडतं, विहळतं आणि नेहमीच अपूर्ण राहतं. त्या वेदना ओळखा सर आणि एका पारड्यामध्ये तुमच्या वेदना ठेवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुमचा राग. बघा कोणतं पारडं जास्त जड होतं ते. रविराज आता हा सायलीकडे बघू लागतो आणि त्याला कल्पनाच दिसते. कल्पनाही असंच म्हणत असते की एका पारड्यात तुमच्या वेदना ठेवा आणि एका पारड्यात तुमचा राग. बघा कुठलं पारडं हे जड होतं ते. रविराजला आता प्रतिमाचं बोलणं आठवतं. प्रतिमा देखील सेम म्हणायची की एका पारड्यात तुमच्या वेदना ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात तुमचा राग. बघा कुठलं पारडं हे जड होतं ते. आता रविराजला सायलीमध्ये अगदी प्रतिमाचं दर्शन होत असतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कल्पना सायलीला म्हणते की उद्या रविराज भाऊजी येतील की नाही माहीत नाही, पण आज तू जे काही केलंय ना त्याने तर माझं मन अगदी भरून आलंय. खरं तर तुझ्यापेक्षा चांगली सून मला मिळूच शकली नसती. माझा अर्जुन खूप भाग्यवान आहे. खरंच माझ्या अर्जुनला तुझ्यासारखी बायको मिळाली आहे. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.